थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम गरजेचा आहे, हे तर 100% खरं आहे. पण व्यायामाबरोबरच तेवढ्याच महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये माझ्या दृष्टीने मला स्वतःला वाटतं, माझा अनुभव किंवा मला जे वाटतं ते मी सांगत आहे की व्यायाम आपण करतोच, पण त्याचबरोबर आपला आहार जो आहे तो आहार संतुलित आहार असला पाहिजे. आता मी असं म्हणणार नाही की रोजच जेवणामध्ये पालेभाजी, डाळ, कोशिंबीर, दही, ताक या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण आहार जो आहे आणि आजकालची महागाई जर बघितली तर प्रत्येकालाच ही गोष्ट शक्य होणार नाही की या सगळ्याच गोष्टी रोजच्या आहारामध्ये आणायचं. तर मला स्वतःला असं वाटतं की आपण आवड निवड न ठेवता जे काही आपल्या घरामध्ये बनवलं जाईल त्या प्रत्येक गोष्टीचं आपण सेवन केलं पाहिजे. म्हणजे एकच गोष्ट आवडते म्हणून तीच रोज न खाता सगळ्या ज्या भाज्या घरामध्ये बनवल्या जातील, डाळ बनवली जाईल, कडधान्य बनवलं जाईल, तर या सगळ्या गोष्टी घरामध्ये बनवलेल्या आपण खाव्यात आणि बाहेरचा आहार टाळावा. मग बाहेरचं खायचं पूर्णच बंद करायचं का? तर असं नाही. आणि महत्त्वाचं एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की भारतीय संस्कृतीमध्ये कोणतीही गोष्ट करू नका म्हणून सांगितलेलं नाहीये, तर एक गोष्ट सांगितली आहे की प्रत्येक गोष्टीला मर्यादा ठेवा. आणि म्हणूनच कधीतरी आपल्याला वाटतं की रोजच डाळ भात किंवा तेच जेवण करून आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे कधीतरी बाहेरचं खाल्लं तर हरकत नाही. पण आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे की नेहमी बाहेरचं खाल्लं जातंय आणि कधीतरी घरामध्ये जेवण बनवलं जातंय. असं होता कामा नये. ते आरोग्याच्या दृष्टीने आपल्या चांगलं नाही. त्याचबरोबर सगळीकडे सांगितलेलं आहे की ज्यावेळी आपण आहार घेतो त्यावेळी अगदी गळ्याला येईपर्यंत जास्त जेवण करायचं नाही. रामदेव बाबा तर नेहमीच सांगतात की ज्याला जास्त जगायचं आहे त्याने कमी खा म्हणून. म्हणजे आहार जो आहे तो आपण भुकेपेक्षा 2 घास कमी घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पाणी. पाणी आपल्याला पिणं इतकं महत्त्वाचं आहे. एक वेळ जेवण केलं नाही तर आपण 2-3 दिवस राहू शकतो, पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपलं शरीर जे बनतं ते पाण्यापासूनच बनलेलं आहे. पंचमहाभूतांपैकी पाणी हे एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून आपण व्यवस्थित पाण्याचं सेवन करणं सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तेवढंच महत्त्वाचं आहे. आता यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक जण वेगवेगळी माहिती देत असतं. कोणी काहीही सांगितलं तरी आपल्या मनाला काय योग्य वाटतं आहे त्याचा विचार आपण स्वतः करायचा आणि त्याप्रमाणे आपण ठरवायचं की आपल्याला किती पाणी प्यायचं आहे. त्यानंतर कुणीतरी सांगितलेलं आहे की भरपूर पाणी प्या म्हणून सारखंच पाणी पित राहिलो तर तेही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाहीये आणि कमी पाणी पिणं हेही चांगलं नाहीये. तर आपण आपल्या स्वतःला काय कम्फर्टेबल आहे, स्वतःला काय सूट होतंय, आपलं व्यवस्थित पोट साफ होतंय का, आपलं पचन व्यवस्थित होतंय का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आवश्यक तेवढं पाणी आपण प्यायला पाहिजे. आता पाणी पिण्याच्या बाबतीत साध्या गोष्टी आहेत की उभं राहून पाणी पिऊ नका. ज्यावेळी तुम्ही पाणी पिता त्यावेळी शक्यतो बसून पाणी प्या. आपण वरून पाणी पितो, ग्लासला तोंड लावून पाणी पित नाही, तर तेही काही ठिकाणी चुकीचं सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळी पाणी पित आहात त्यावेळी ग्लासला तोंड लावून पाणी पिलं तर त्याचं आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, झोप. जशा अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, तशीच झोप ही सुद्धा मूलभूत गरज आहे आणि आपण याकडे दुर्लक्ष करतो. कामाच्या निमित्तानं असे नका, पण या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपल्याला चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर कमीत कमी 6 ते 8 तास झोप आवश्यकच आहे. त्यामुळं आपला रात्री जो मोबाईल, TV कशावरचाही जो वेळ आपण काढत असतो तो वेळ आपण कमी केला पाहिजे आणि लवकर झोपलं पाहिजे. जर आपली झोप व्यवस्थित झाली तर आपला दिवस सुद्धा चांगला जातो.
नाही तर झोप व्यवस्थित नसेल तर आपल्याला अनुभव आहेच आपली अवस्था कशी होते, म्हणजे काम आपण तेवढं चांगलं करू शकत नाही. आणि म्हणून तिसरी महत्वाची गोष्ट आहे झोप. चौथी महत्वाची गोष्ट आहे की आपलं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपण आहार एकदम चांगला घेतला, संतुलित आहार घेतला, आवश्यक तेवढं पाणी पिलं, आवश्यक जेवढी आहे तेवढी झोप घेतली, आणि जर आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतील तर विचार करा काय घडेल. या सगळ्याचा फायदा होईल का? तर कधीच होणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टी आपण करायच्याच, पण त्याचबरोबर आपली विचारसरणी जी आहे ती पॉझिटिव्ह, सकारात्मक असली पाहिजे. आता काही जण बघा, समाजामध्ये एखादी घटना घडली, समजा आता आजारांचं प्रमाण वाढलं आहे, तर असा काही जण विचार करतात, अरे आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे, आता मला झाला तर मग काय करायचं, मग माझी मुलं बाहेरच्या देशामध्ये आहेत तर मग मला कोण बघणार. म्हणजे असे नको ते विचार आपल्या डोक्यामध्ये जास्त येतात. साहजिक आहे, मनुष्य प्राणी आपण आहोत आणि त्यामुळं ही गोष्ट नैसर्गिक आहे की पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार जास्त येतात. आपण हळूहळू आपल्या मनाला वळवायचं आहे नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे. आणि जेवढं आपण सकारात्मक विचारांकडे आपल्या मनाला वळवणार आहे तेवढंच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमच्या मनामध्ये जे विचार चाललेले आहेत ना त्यांचं परीक्षण करा. तुम्हाला असं दिसून येईल की आपल्या मनामध्ये झालेल्या गोष्टी म्हणजे भूतकाळ आणि उद्या काय होईल म्हणजे भविष्यकाळ, या गोष्टींचे विचार जास्त असतात आणि म्हणून आपल्याला तणाव वाटतो. तुम्ही भूतकाळाचाही विचार करू नका आणि भविष्यकाळाचाही जास्त विचार करू नका. तुम्ही वर्तमान काळात जगा. आणि हेही मला अगदी मनापासून पटतं की आता गृहिणींच्या बाबतीत जर विचार केला तर मुलं शिकत असतील हायस्कूलमध्ये तर सतत मनामध्ये आपल्याला वाटतं की आपल्या मुलांचं कसं होईल, नोकरी मिळेल का, स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभे राहतील का, कुठे नोकरी मिळेल, मग ते कुठे राहणार, आपण कुठे राहणार. म्हणजे या गोष्टी, हे विचार ज्याचा काहीही आपल्याला फायदा नाही. आणि म्हणून आपण नेहमी सकारात्मक विचार करत राहायचं. आणि दुसरा मार्ग असा आहे की नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये किंवा काळजी, चिंता आपल्या मनामध्ये केव्हा येते तर ज्यावेळी आपल्याला इतर कामं नसतात त्यावेळी आपल्या मनामध्ये असे विचार जास्त येतात. त्यामुळं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या स्वतःला आपल्या आवडीचे जे काही छंद आहेत त्या छंदांमध्ये आपण जर गुंतून राहिलो तर अशा विचारांपासून नक्कीच सुटका होते. आणि शेवटची आणि पाचवी महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे कृतज्ञता. आणि अभयभंग यांनी सुद्धा, मी परवा एक लेक्चर ऐकलं त्यामध्ये सांगितलेलं आहे की कृतज्ञता खूप महत्वाची आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराचे आभार माना की आज तू माझे डोळे उघडलेस, म्हणजे आजचा दिवस तू मला दाखवलास. आणि आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या सगळ्यांचा तुम्ही विचार करा. मग तुम्हाला असे वाटेल की खरोखरच आपल्याकडे खूप काही आहे. हे जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, धडधाकट शरीर, ही सुद्धा एक ईश्वराची देणगीच आहे. काही लोकांना तेही मिळत नाही. आता आपल्याला असं वाटतं की आपण गरीब आहे, बाकीचे श्रीमंत आहेत. तर विचार करा की आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या पण अनेक व्यक्ती असतील, तसंच आपल्यापेक्षा गरीब असणाऱ्या सुद्धा अनेक व्यक्ती आहेत. म्हणजेच मला असं वाटतं आपण असं म्हणू शकतो की आपण श्रीमंतही नाही आणि आपण गरीबही नाही. जी आहे ती आपली परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण सुखा समाधानानं संसार केला पाहिजे. म्हणजे आज हा जो खास व्हिडिओ मी बनवला तो यासाठी की व्यायामाबरोबर आणि शेवटच्या 2 गोष्टी, पहिल्या 3 गोष्टी बहुतांशी सगळ्यांना माहिती असतात पण त्या जास्त महत्त्वाच्या आहेतच, त्यामुळे मी त्या सुरुवातीला सांगितल्या. पण माझ्या दृष्टीनं या शेवटच्या 2 गोष्टी, सकारात्मक विचारसरणी आणि कृतज्ञता, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता कृतज्ञता का महत्त्वाची आहे तर ज्यावेळी आपण आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद करतो आणि आपल्याला जे मिळालेलं आहे त्यातील काही हिस्सा समाज ऋण म्हणून दुसऱ्याला काहीतरी मदत करतो,
त्यावेळी आपण स्वतः भरलेलो आहे, म्हणजे आपल्याला भरपूर काही मिळालेलं आहे अशी भावना आपल्या आतमध्ये निर्माण होते आणि मग त्याचा फायदा आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि त्याप्रमाणे चांगलं वागायचा प्रयत्न करूया. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. हेल्थ इज वेल्थ. धन्यवाद.